मंत्र्यांना कळत नसावं काय अपरिहार्य कळतं म्हणून तर या सगळ्या मंत्रिमंडळ बहिष्कार अमित शहाकडे जाणे हे प्रकार त्याच्यामुळेच होत आहे. ते बाकी काय कारण आहे? बाकी काहीच कारण नसतील याला. बरं, आजचा सामना देखील वाचला मी. त्याच्यामध्ये मिंधे सरकार असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकाळात काय झालं हे बोलताना दिसून येतं. मात्र तेवढाच सॉफ्ट कॉर्नर भाजपविषयी आहे का? तुम्ही असा किंवा शिवसेना असेल भाजपकडे हळूहळू झुकताना दिसतीये का? झुकायचं नाही, काही गोष्टी सत्य कबूल केल्या पाहिजे. मी आता सांगितलं ना की देवेंद्रजी सगळ्यांचा रोष पत्करतात, पण ते पत्करत असतील तर काहीतरी डिसिप्लिन आणत असतील. उधळपट्टी, ही योजना सुरू कर, इतके हजार कोटी, ती योजना सुरू कर, गरज नाही ना. आधी आपल्याकडे जे म्हण आहे ना, अंथरून पाहून पांघरून पाय पसरले पाहिजे ना. माझं अंथरूणच एवढं आहे तर माझे पाय लांब कशाला करायचे मी? हे मागच्या काळात राज्याचं झालेलं एक कल्याणकारी राज्य आहे आपलं, आदर्श राज्य आहे आपलं, महाराष्ट्राचं नाव या देशामध्ये आहे. तर मला वाटतं त्या अँगलनीच आपण पुढे गेलं पाहिजे. उगाच आपण बाकीच्यांसारखं फरफटत नाही गेलं पाहिजे की एमपीने असं केलं, यूपीने असं केलं, कर्नाटक. आपण असं नाही केलं पाहिजे. आपली सिस्टीम लोकांनी घेतली पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्र एवढं मोठं आपलं राज्य आहे की आपली सिस्टीम दुसऱ्या राज्यांनी घेतली पाहिजे. आपण दुसऱ्यांची काय घेतो उसण्या. निवडणुका येतील जातील, ठीक आहे, निवडणुका तुम्ही जिंकले, तुम्हाला शुभेच्छा आहे, नो डाऊट. जिंकले असते आमच्यातल्या गडबडीमुळं किंवा तुम्ही ईव्हीएम मॅनेज केल्यामुळं वगैरे वगैरे, द्या सोडून, जे झालं ते झालं. पण मला असं वाटतं आपल्या राज्याची जी प्रतिमा आहे ती खराब होता कामा नये. याचं आत्ताच्या घडीला मला असं वाटतं की कोणी काळजी घेत नाही. थोडे बहुत देवेंद्रजी घेत असतील एवढंच दिसतं. बरं, पण अजूनही राज्याचे निर्णय घेत असताना दिल्ली दरबारी का जावं लागतंय? नाराजी नाट्य आहे, फॉर्म्युला ठरवायचा आहे, अशी कोणती अपरिहार्यता आहे जी राज्यात न सुटता थेट दिल्लीत सोडवावी लागते? याच्यात काय विशेष नाही आहे, कारण हे पक्षच ह्या फुटीजमुळे दिल्लीवाल्यांनी केलेले आहे आणि हे लोक दिल्लीचे बटीक आहेत. दिल्लीवाल्यांनी कान समजा डोळे वटारले तर हे नीट बसतील. दिल्लीवाल्यांसमोर हे तोंड उचलून बोलूच शकत नाही, कारण दिल्लीवाल्यांनी तसे यांना भरपूर दिलेलं आहे. तुमच्याकडे तुम्ही गद्दारी करून तुम्हाला बक्षीस दिलं मुख्यमंत्री पदाचं 2-3 वर्ष, याच्यावरती काय बक्षीस पाहिजे तुम्हाला? रोज रोज कोण करणार तुम्हाला मुख्य? एका पक्षात करत नाही रोज रोज एखाद्याला, तर दुसऱ्या पक्षावाले तुम्हाला कशाला करतील? त्याच्यामुळे ह्या अपेक्षा पण नाही ठेवल्या पाहिजे मला असं वाटतं. पण हे पक्षच मुळे दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत. हे पक्ष वेगवेगळ्या चुकीचे सगळ्या गोष्टी केल्या, मग त्यांचं सगळं रेकॉर्ड बनलं, त्या कारणातून हे पक्ष फुटलेले आहेत. हे काही पक्ष याच्यातले बरेच जण काही फार मनापासून फुटलेले अशातला काही भाग हे आम्हाला कळतं. आम्हालाही माहिती आहे की हे फार कोणाला शिवसेना तोडावी वाटली असेल किंवा अजितदादाला शरद पवारांना सोडावं वाटलं असेल, हे फार छातीवर दगड घेऊन निर्णय यांनी घेतले असतील. पण हे का घेतले की यांनी काहीतरी चुकीचं काम केलंय. मग केंद्रीय यंत्रणा कशा असतात याचा सगळं रेकॉर्ड ठेवतात, याच्या सगळ्या बनवतात, उद्या कोणाला जेलमध्ये टाकू शकतात. आणि मग या भीतीपोटी हे सगळे पक्ष निर्माण झाले आणि हे दिल्लीची भारतीय जनता पार्टी चालवते. त्याच्यामुळे यांना जाऊन तिथेच सांगावं लागतं. बरं, असंही नाही की देवेंद्रजी आणि दिल्लीवाले वेगळे, ते एकच असतात. उगाच आपल्याला असं वाटायचं की दिल्लीचा देवेंद्रजी ऐकत नाही, देवेंद्रजी असं काही नसतं. भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी असतील नाही तर कोणी अमित शहा असतील, हे ठरवून या सगळ्या गोष्टी करतात. हे काही याला माहिती नाही त्याला माहिती नाही, या गोष्टीला मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे असं काही होत नसतं. ही एक त्यांची सिस्टीम ठरलेली, एक कामाची पद्धत ठरली, त्या पद्धतीने ते करतात. राज्यामध्ये आणखी एक घडामोड घडताना दिसली ती म्हणजे विधानसभा निवडणूक